विनंती करतोय आम्ही जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ आपण त्वरित आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पाठवून द्यायचे आहेत. चला दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉम्प्युटर बॉक्स मध्ये क्षणाचाही विलंब न करता त्वरित पाठवून द्यायचं आहे. चला करूयात आपण मॅचला इथून मात्र सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र पोहोचली आहे. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. प्रेम आणि प्रयाग, सध्या तरी प्रयाग हे नाव आपण पाहिलं तर हिंदुस्थानातील खूप मोठा उत्सव आणि खूप वर्षानंतर येणारा प्रयागराज जिथे होणारा महाकुंभमेळा प्रयाग नगरीमध्ये आपण पाहतो. आणि सध्या तरी त्याच नावाचा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रयाग आणि प्रेम. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आवेश टीम सोनादेवी टीमगिरीकडून सज्ज होत असताना षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल यावेळेस डान्स करिता चेंडू निघतोय मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण आपण होत असताना 4 षटकांचं हे सत्र आहे. आणि पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला तर पहिले षटक हे पॉवर प्लेचं मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहत आहे महत्वाचं षटक आहे. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ, मला आठवतं चांबळेच्या मैदानामध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी या संघाकडून आम्ही पाहिली होती. ओपन क्रिकेट असताना खेळण्याकरिता पोहोचले होते. गोलंदाज सय्यार. रनअपमध्ये मिस्टेक बदल आली, ते चुकलं गेलं. कदाचित ठाऊक होतं जर का ते चुकलं गेलं तर समोरचा चेंडू चुकू शकतो आणि चेंडू चुकला तर त्याचं भुगतानसुद्धा तितकंच भरावं लागू शकतं. त्या अनुषंगानं गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इतर मात्र आवेश पुनश्च एकदा तयार. षटकात येईल पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल वेट केले गेलं फटका कन्वर्ट करण्याकरिता. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चला 3 षटकं हाताळण्याकरिता फक्त आणि फक्त 15 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असणार आहे. त्या 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी तुम्हाला 3 षटकं संपवायची आहेत, अन्यथा बाउंड्री लाईनवरचा आपला एक खेळाडू कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र आमंत्रित केलं जाईल. गोलंदाज ट्रॅक पण गोलंदाज सय्यार. षटकात येईल पुढचा बॉल आमच्या कॉम बॉक्सच्या दिशेनं सरळ बॅटनं फटका कन्वर्ट केला गेलाय. आलाय चेंडू मनीष गुळवीच्या भेटीला. चौकार 4. थँक्यू सो मच डीजे. चौकार पाहायला मिळालाय. गरज होती या फटक्याची. खूप सारा वेट केला गेला आणि तदनंतर हा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केला गेला. गोलंदाज सय्यार. बॅटची गडा कॉम बॉक्स पर्यंत ही पोहोचलाय आवाज आणि विकेटचं होतं पतन. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला.
विकेटचं पतन. कमबॅक होताना इथून मात्र आपल्याला गोलंदाजाने करून दाखवले आवेशनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पंकजला ऑन स्क्रीनला आपण पाहत आहे. सध्या तरी डिक जॉकीच्या भूमिकेमध्ये गणेश आणि लाईव्ह टेलिकास्टिंगच्या भूमिकेमध्ये मनीष दोघंही कॉलेज फ्रेंड आहेत. एक टेक्निकल ऑपरेटर आहे, एक डीजे ऑपरेटर आहेत. दोस्ती अशावी तर अशी, आणि सध्या तरी त्या उत्तम दोस्तीचं एक उदाहरण आपल्याला या पॉवर ट्रॉफीमध्ये इथून मात्र पाहायला मिळालं आहे. नक्कीच विकेटचं पतन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. फलंदाज बाद होतोय. चेंडू संपतायत 4. धावसंख्या 1/6 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा व्ही मध्ये फटका कन्वर्ट. मिड ऑफच्या क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स. चौकार 4. धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्विच हिट व्हेरिएशन. हो सक्सेसफुली स्विच हिट इथून मात्र अटेम्प्ट केला गेलाय. लगा तो आबाद नाही तो बरबाद. सध्या तरी आबाद ठरतोय. इथून मात्र बॅटर व्हेरिएशन दर्शवलं गेलं. षटकार. धावसंख्या 1 बाद. 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. सध्या तरी बॅक टू वर्क ललित लाईनमॅनच्या भूमिकेमध्ये सध्या तरी जाताना आपण त्यांना इथून मात्र पाहणार, कारण आयोजन आपलं आहे आणि कदाचित त्या आयोजनाच्या सहकार्याला संपूर्ण शेलारकर पाहायला मिळतात. मी सातत्याने म्हणतो की क्रिकेटपुरती शेलार मर्यादित नाही आहे. तर एकंदरीत जर का विचार केला तर योगेश दादा इथे उपस्थित असतील. त्यांच्या वडिलांचा विचार केला तर कुस्तीसाठी सुद्धा खूप सारं हे शेलार गाव फेमस आहे. त्याच्यानंतर दहीहंडीचा विचार केला तर एक जबरदस्त चित्र शेलारकर मानवी मनोरे रचून दर्शवत असतात. या विभागातील तालुक्यातील सर्वात मोठा तुळशी विवाह सोहळा याच शेलार नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. क्रीडा विश्वावर प्रेम करणारं गाव आहे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारं गाव म्हणून आपण इथे म्हणूयात. चला जाऊयात षटक क्रमांक द्वितीय प्रगतीपथावर. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज तयार. मिलिंदला आणले गेले. पुन्हा एकदा पदल आली त्या सातत्याने इथे मात्र चुकलं जातं. पहिलं षटक हाताळण्याकरिता 7 मिनिटांचा अवधी इथे मात्र खर्च केला गेलाय. 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी तुम्हाला इथून मात्र हे 3 षटकं संपवायचे आहेत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल सर बॅटनं फटका कन्वर्ट करायचा होता. ऑन साईडला हा फटका कन्वर्ट केला गेलाय. सिंगल मिळती आहे. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय क्रिकेट विश्व जगता दिलं शुभकडा. 17-17 या अंकावर धावफलक. मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय जेव्हा जेव्हा आलाय 17 तेव्हा डेफिनेटली आलाय खतरा. गोलंदाजांवर येणार की फलंदाजांवर अजूनही पाहण्यासारखं आहे. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल अलॉंग दी कार्पेट धरती मातेला गरंगळत जाणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. फेकी झाली आहे प्रॉपरली. क्षेत्ररक्षण होणं बॅकबोन स्ट्रॉंग असणं क्रिकेटचं. बॅकबोन ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं क्षेत्ररक्षण सध्या तरी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि कदाचित ते चित्र मैदानाच्या आतमध्ये
इथून मात्र टीम सोनादेवी टेमगर संघ इथून मात्र दर्शवत असताना गोलंदाज तयार. ओहो हो, यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यष्ट्याच्या वरतून चेंडू झाला इथून मात्र डिलिव्हर. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. आपापसात कुठल्याही प्रकारची चर्चा नकोय. थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं पाटर आपलंही आद्य कर्तव्य आहे. कारण आज उद्घाटनाचा सोहळा आणि त्याच्यापासून आपण 1 ते 2 तास थोडंसं उशिरा पोहोचतोय किंवा उशिरा शेड्यूल स्टार्ट करतोय. त्यामुळे आयोजनाला सहकार्य करणं आपलं थोडंसं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस खूप चेंडू हवेमध्ये फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक पोहोचला होता. चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळाले. तारांबळ उडाली आहे निश्चित. घडलेली 2 ते 3 सेकंदाची चुकी दुसऱ्या धावसंख्येमध्ये रूपांतर होत असताना, कारण जिथे मात्र सिंगल अथवा डबल होती तिथे मात्र देऊन बसल्यात 3 धावा. धावफलक 3 धावेच्या भरतीनं 31-21 या अंकावर धावफलक. एकंदरीत जर का आपण बघितलं तर धावत येऊन झेल कन्वर्ट करणं थोडंसं कठीण असतं. मनोज सर पण चांगला प्रयत्न पाहायला मिळाला या खेळाडूकडून. प्रयत्नाची पराकाष्ठा पाहायला मिळाली. प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस यश प्राप्त होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपतात 4, धावसंख्या 21 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे आणि सिंगल मिळाली आहे. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाहीये. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पुनश्च एकदा जारी होत असताना 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1-22 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्विच हिट. क्षेत्ररक्षक होता तिथे तैनात. जणू स्वतःची विकेट देऊन स्वतःच परतलाय की काय. षटक संपेल क्रमांक 2 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस विकेटचं बदल होताना आपल्याला पाहायला मिळालं. सध्या तरी जर का आपण बघितलं तर 2 षटकांचा विचार करता फारसे विकेट्स पाहायला मिळाले नव्हते. अगदी अंतिम चेंडूपर्यंत किंवा अंतिम क्षणापर्यंत विकेट पाहायला मिळाले होते. पण यावेळेसचा विचार केला तर षटकात टोकल्यानंतर अक्षयनं इथे मात्र विकेट काढून दाखवलंय. पुढचा बॉल यावेळेस पुरेशा एकदा दिशा दिली गेली आहे. 2 क्षेत्ररक्षकांना दिला गेलाय चकवा. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार. 4 धावा.
वाईट प्लस चौका टोटली 5 धावांची खेळी किंवा 5 धावांचं इथे मात्र हे धावा फलक पाहायला मिळाला आपल्याला इथून. 5 धावेने धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचत असताना 38 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल पुनश्च एकदा 30 रणनीती मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या मार्फत आखली गेली आहे. कदाचित दोनदा या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर केला गेला आणि बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय भावेशला उभं ठेवण्यामध्ये सध्या तरी यश प्राप्त होत असताना गरजेचं आहे. व्हेरिएशन दर्शवत असताना प्रत्येक चेंडू मागे एक वेगवेगळं अस्त्र असणं गरजेचं आणि कदाचित अक्षय ते दर्शवत असताना गोलंदाज ट्रॅक पण गोलंदाज पुन्हा एकदा तयार षटकातील. पुढचा बॉल यावेळेस पॉकेट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचला. षटक क्रमांक 3 संपेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे अर्थातच 38. च्या फेस मध्ये होता हाही चेंडू. 1 बाउन्स क्लिअर करत निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे. चौकार 4. थोडस गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला. आपण पाहताय धावसंख्या या चौकाराच्या वरतीने जाऊन पोहोचतीये 50 वैयक्तिक नाही पण सांघिक स्वरूपातलं अर्धशतक इथे मात्र धावफलकावर जॉईन होत असताना टीम जय ब्राह्मणदेव बाटाळे संघाला 2 धावांकरिता पॅनलाइज सुद्धा केले गेले. टॉस करिता उशिरा पोहोचलेत. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल विलास स्मृती राहणाळ आणि एकविरा मानकोली. चला बोट टीम कॅप्टन्स आपण जर का इथपर्यंत पोहोचला असेल तर नाणेफेकी करण्याकरिता विलास स्मृती राहणाळ आणि एकविरा मानकोली. चला आपण टॉस करण्याकरिता त्वरित हे 4थं षटक जसं संपेल तसं आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. यावेळेस फाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पंच दर्शवत असताना सिंगल मिळती आहे. धावसंख्या 51. आतापर्यंत आपण बघितलं तर एक्स्ट्रा स्वरूपातल्या 7 धावा इथे मात्र आपल्याला खर्च होताना पाहायला मिळाल्यात. 22 स्वरूपातल्या 4 धावा या इनिंग मध्ये आपण इथून मात्र पाहिल्यात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 51 या अंकावर. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा या षटकातील पुढचा बॉल शफल झालाय. इथे मात्र फटका फसतोय की काय.
फसला होता. क्षेत्ररक्षक पोहोचायला कदाचित तिथे मात्र उशीर झाला आणि तदनंतर त्याचा फायदा घेत झेल कलेक्ट केला जाईल, चेंडू कलेक्ट केला जाईल, फेकी केली जाईल आणि तोपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे अर्थातच 53 या अंकावर. आमच्या समवेत गुणलेखक इथे जॉईन होत आहेत. प्रणय भोईन. अतिशय पारदर्शकता पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची खाडाखोड न करता अतिशय चांगल्या पद्धतीचं गुणलेखन ते पोहोचवत आहेत आणि गोल्डन फिंगर ऑफ शेलार असं मनोज सरांनी त्यांना नाव सुद्धा दिलंय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. कदाचित झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं. सोपा झेल होता. कन्वर्ट कदाचित होताना आपल्याला पाहायला मिळाला होता. असा ना तसा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. झेल बादच्या स्वरूपात नाही आहे. झेल ड्रॉप झाल्यानंतर फेकी झाली रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. यावेळेला फटका फसलाय की काय? फटका फसतोय. विकेटचं होतं पतन. परतावा लागेल तंबूच्या असलेला. चला टीम विला स्मृती राणा आणि एकविरा मानकोली टॉससाठी यायचंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आणि याच्यामध्ये सर्वात जास्त धावा जर जमा कोणी केले असतील तर प्रकाश का कोणी पंकज यांनी चांगली खेळी केली. त्या कारणास्तव आपण पाहतोय की चांगला स्कोर फाईट स्कोर ज्याला म्हटलं जातं तो टोटल धावफलकावरती लागला गेला आहे, जेणेकरून गोलंदाजांना तिथनं मध्ये चांगला प्लॅटफॉर्म तयार आहे. जिद्दीने चिकाटीने संघर्षाने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. येणाऱ्या फलंदाजांना सुरुवात चांगली करून द्यावी लागेल, कारण इथनं जर विचार केला तर 14च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती जमा करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके तरी येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. अर्ली ब्रेक थ्रू जेवढे मिळवले जातील तेवढं मित्र म्हणून कुठेतरी टेमगर संघाला चांगलं होईल. पाहूया बाबनदेव बाटाले हा नाणेफेक हरून आपण पाहिलं तर फलंदाजी करताना पाहायला मिळालं. त्यानंतर 55 धावांचं टार्गेट उभं केलं आहे. ते 55 धावांचं टार्गेट जे आहे ते पूर्ण केलं जाईल की थांबलं जाईल, येणारा काल सांगून जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला
आक्रमण आणि आक्रमण प्रति हल्ला चढवावा लागेल गोलंदाजांवरती. गोलंदाजालाही अचूक टप्प्याचा अंदाज घेत असताना आपल्या हातील सर्वात उत्कृष्ट कोट्यातील चेंडू हाताळावे लागतील. हे धावफलक थांबवायचं असेल तर आपण पाहतोय खूप चांगलं आयोजन नियोजन मित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर स्पोर्ट्स शेलार अमित शेलारकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली पॉवर ट्रॉफी 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन, सुसज्ज वातावरण आपण पाहतोय. कामवारी नदीच्या काठी हे वसलेलं छोटंसं गाव आणि मित्रांनो त्या गावातील एक आपण पाहतोय चांगली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतोय. GCA फॉर्मॅट पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहिलं तर 2 दिवस शेलार ते अंबाडी गट असा एक फॉर्मॅट पाहायला मिळेल. मी मगाशी म्हटलं होतं की भिवंडीचं क्रिकेट जे आहे ते विभागलेलं आहे. आपण पाहतोय GCA MCA आपण पाहतोय ओपन अंबाडी शेलार गट आपण जर पाहिलं तर GCA. त्यानंतर आपण पुढे चालत गेलो तर जुनी 40+, नवीन 40+, मास्टर 40+, अशा अनेक संघटना तयार होत गेलेल्या आहेत. म्हणून आपण पाहतोय काही संघ काही विभागामध्ये चांगलं काम करतात, काही संघ पूर्ण भिवंडीमध्ये चांगलं काम करतायत. तर ओलिव्या खेळाकडे 55 धावांचं टार्गेट घेऊन 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक आणि अक्षय ही जोडी पाहायला मिळते. स्ट्राईक लाईनला विवेक, नॉन स्ट्राईकला अक्षय. गोलंदाजी धुराजी पाहतोय आपण पंकज या गोलंदाजावरती टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी पाहूया पुढील चेंडू. या वेळेस आपण पाहतोय यॉर्करलॅनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळत होता. पूर्णपणे चॉप करून ठेवलं होतं फलंदाजाला. आपण पाहिलं तर चेंडूला गॅपमध्ये ढकलून देण्याचा जरूर प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये, परंतु आपण पाहतोय चांगला चेंडू. एक धाव घेतली जाते स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जाते. विवेक यांच्या माध्यमातून 55 धावांचं टार्गेट असताना जवळजवळ तुम्हाला 14 ते 15च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये अधिकतम धावा जमा करणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज पंकज टर्न होतोय. या वेळेस शॉट फाईन लेगच्या रिजन मध्ये थोडेसे मिसफील पाहायला मिळते. बॅकअप चांगलं, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळाली. थोडीशी चुकीला माफी नाही मित्र. एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते. सुरुवात खूप महत्वाची असतो. जीवनाचा खेळ असो, तुम्हाला ज्या वेळेस स्टार्टअप चांगला मिळतोय येणारा काल तुमच्याकडे चांगला असतोय, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल सांगता येत नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस उडवला मिस टाइम. पाहूया चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय. लगेच फलंदाज आपली जागा घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो की 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत, त्यासाठी फलंदाजानेही तेवढीच जागरूकता घ्यायची आहे की आपण 90 षटकाच्या आतमध्ये क्रीजवरती पोहोचले गेलं पाहिजे. हेही तुम्ही ध्यान ठेवायचं आहे. आणि मी विनंती करतो फील्ड प्लेसला की आपण मीटिंग न घेता खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. मित्र, आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होते. आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 1-3 अशी अवस्था सोनदेव टेमगर या संघाची आपल्याला पाहायला मिळते. ब्राह्मणदेव भाटालेने आपण पाहिलं तर 55 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. गोलंदाजी खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये पंकज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे हात मोकळे करून फलंदाजी करू देत नाही, कारण पहिला षटक जे आहे ते पॉवर प्लेचा आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी आणि चषकाचं नाव जर पाहिलं तर आपण पॉवर ट्रॉफी क्या बात आहे. संगम चांगला जुळलेला आहे. गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस मात्र आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद बॉलच्या स्वरूपात.
3 धावसंख्येवरती लागणार हा दुसरा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला अक्षय, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रवीण आणि त्यानंतर आता विघ्नेश येतोय. पाहायला लागेल एक स्फोटक फलंदाजी करावी लागेल, डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. धावसंख्या 55 धावेचा आहे टार्गेट. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पुढील चेंडू यावेळेस सोडवला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी, दुरून क्षेत्ररक्षक जाईल, पाहूया तोपर्यंत चेंडू थांबेल की जाईल. यस, जाईल सीमारशे बार, चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचते. तयार होते गोलंदाजी मार्ग वरती. कुठेतरी खराब चेंडू आणि उत्तम फटका पाहायला मिळाला. प्लेस पुन्हा एकदा पाहूया. आता मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल घोषित केला गेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळण्याचा जरूर प्रयत्न केला जातो, परंतु प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळते. इथं मात्र वेग परिवर्तनाच्या माध्यमातून चेंडू फेकण्याचा प्रयत्न फसला गेला. व्हाईट घोषित केला गेला. एक अवंतर धावेचा केला जातोय. भरणा धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर जवळजवळ 14च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने एक मोठा फटका आलेला आहे आणि 2 गडी बाद केलेले आहेत. एकंदरीत चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये. भटाला एक्सप्रेस पंकज गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार होते, सरसावतय. पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय बाउन्सर टाकला होता, पूर्णपणे विफल ठरला गेला फलंदाज. निर्धावची झाली सांगता. षटक क्रमांक पहिले समाप्त होते. धावसंख्या जर पाहिले 8 या अंकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळाले. कुठेतरी कमी धावांचं त्या अनुषंगाने येणाऱ्या गोलंदाजाला त्याचा निश्चितच फायदा होईल, यात मात्र काही शंका नाही आहे. तर आपण लगेच गोलंदाज निवडून क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मित्र, कुठलेही आपण जर कार्यक्रम म्हटलं, खेळ म्हटलं, स्पर्धा म्हटली, ते पूर्णत्वात नेण्यासाठी सहकार्याचा हात खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. आपण पाहतोय की प्रत्येक मॅचचा टॉस जो केला जातोय तो टॉस बॉक्स आम्हाला प्रदान झालेले आहेत. कुमार अंकित रुपेश भोईर, सिव्हिल इंजिनियर यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद या मान्यवरांचं. ज्यांनी सहकार्याचा हात पुढे केलेला आहे त्या त्या व्यक्तिमत्वाला या कमिटीच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद करेन आणि स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करेन. आपण जर पाहिलं तर प्रत्येक टीमला बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था अर्थात प्लेयर स्टँड आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय श्री नितीन गुंदोलकर आणि त्याचबरोबर सन्मानित श्री सचिन गुंदोलकर यांच्या माध्यमातून आपल्याला प्लेयर स्टँड पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीची सुसज्ज व्यवस्था पॉवर शेलरच्या माध्यमातून केलेली आहे आणि संपूर्ण गावचा त्यांना पाठिंबा आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, खेळा लवकर लवकर सुरुवात करायची आहे. वेळ वाया न घालवता आपल्याला आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा. अजून आपल्याला पहिल्या फेरीचे सामने संपत नाहीत याची नोंद घ्यायची आहे. नवीन गोलंदाज उमंग येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेलं. या ओव्हरमध्ये काय घडेल पाहूया. अधिकतम धावा खर्च केल्या जातील की त्या वाचवल्या जातील. पुढील चेंडू यावेळेस रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, परंतु बॅटच्या पटामध्ये हवं तसं घेता आलं नाही आहे. नेहमीच आपण पाहतो या फटक्यामध्ये कुठेतरी असफल होताना पाहायला मिळतात फलंदाज, परंतु तेवढ्याच आवडीने हा फटका खेळला जातोय. कारण जीवन असो खेळ असो काहीतरी वेगळं करण्यामध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वाला कुठेतरी ती एक स्फूर्ती असते ना, ऊर्जा असते. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा उमंग तयार होते गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या जर पाहिली तर 8 या अंकावरती अजूनही थांबून स्थित आहे. यावेळेस पुन्हा एकदा वारंवार तोच प्रयत्न केला जाते, गवसणी घातली जाते त्या फटक्याला, परंतु आपल्या समोर जो टार्गेट आहे तोही खूप मोठा आहे आणि अशा वेळेस आपण जर पाहिलं तर अशी फलंदाजी कुठेतरी मागात ठरू शकते.
उमंग पुन्हा एकदा पाहूया गोलंदाजी मार्कवरती. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळेस चेंडू गॅपमध्ये जरूर ढकलला होता, परंतु तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. षटक क्रमांक दुसरं. याचा राणाल संघाचं या ठिकाणी शुभागमन होतंय. या क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. राणाल संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे आपण ग्राउंड लवकर सोडायचं आहे, कारण आपण बाउंड्रीच्या आतमध्ये आहोत. प्लीज थोडीशी घाई करा. रेड टी शर्ट प्लीज आपणास विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा, बाहेर या ग्राउंडच्या. यस, थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस क्या बात आहे, यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होते बोलच्या स्वरूपात. तो हाताळला जातोय आणि परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात. अप्रतिम गोलंदाजी. यानंतर होणारा सामना विलास मूर्ती राणाल आणि एकविरा मानकोली या दोन संघादरम्यान बिग फाईट, बिग लढत होणार आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये आपला नाणेफेक अजून झालेला नाहीये. पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. मात्र गोलंदाजी खूप चांगली करतात. अचूक टप्पा, लाईन लेंथ हाताळली जाते. शांत चित्ताचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळेसही चांगला चेंडू होता, परंतु खोदून काढलेल्या ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि अवसर दुसऱ्या धावेचा दिला गेला नाहीये. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या आता मात्र पोहोचते 10 का दम 10 या अंकावरती. कुठेतरी धावफलक कमी आहे, याला कारण एकच की गोलंदाजी खूप चांगली. फलंदाजांना मात्र ती करामत करता आली नाहीये. आपण या अगोदरी मॅच पाहिली होती. 53 धावांची आई वज्रशी निंबोली संघालाही बांधून ठेवलं होतं. फक्त 38 धावा जमा करू शकला आणि कारेवली संघाने जे 53 धावांचं आव्हान केलं होतं त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पूर्ण गारच झाले होते. यावेळेस घुटना टेक आणि फटका देख, परंतु फसला गेला. पल्ला तेरे हात में तो काहे टांग आडा आहे. फलंदाज बाद होते LBWच्या स्वरूपात. असे लगेचच निर्णय मागे घेतलेला आहे, कारण लेग अंपायरने सांगितलं गेलं की बॅटला चांटून हा चेंडू गेला आहे. बाद घोषित केला होता, परंतु त्यानंतर लगेच क्षमा मागितली की माझ्या हातून चुकी होते आणि फलंदाज नॉट आउट घोषित केलेला आहे. यस, 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 10 धावा. संघ उशिराने पोहोचला गेला. अर्थात आपण पाहिलं तर सोनादेवी टेमघर बाटाले संघाला 2 रनांची पेनल्टी लागली जाते आणि ती आता मात्र या अकाउंट मध्ये ऍड केली जाते, जमा केली जाते. पुढील चेंडू गोलंदाज पाहूया. यावेळेस खोदून काढलेल्या ऑन साईडला लॉंगॉनच्या रिजन मध्ये पंकज आहे त्या ठिकाणी आणि एकच धाव घेतली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाहीये. पल्ला खूप लांबचा आहे, तुम्हाला हवाई सफर करावा लागेल तेव्हा कुठेतरी त्या धावसंख्येला गाठली जाईल. अन्यथा या सामन्याचं जे औपचारिक रूप आहे तो आपल्याला पाहायला मिळेल, कारण 55 धावांचं टार्गेट असताना षटक क्रमांक 3 चालू आहे आणि धावसंख्या जर पाहिली पेनल्टीच्या ऍड करून
14 धावा. पॅनल्टीच्या ज्या 2 धावा होत्या त्या आता मात्र ऍड केल्या. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पहिला चेंडू टाकून झालेला आहे आणि 55 धावांचं टार्गेट म्हणजे अजून तुम्हाला 41 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. प्रयत्न चालू आहेत परंतु गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. इथं थोडेसे मिसफिल्ड आणि इथं तालमेल पाहायला मिळत नाहीये. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. हर्ष आणि हुल्लाद या पद्धतीने इथं मात्र फलंदाजी करावी लागेल तेव्हा कुठेतरी धावसंख्या गाठलीच जाईल परंतु प्रयत्न अपुरे पडले जात आहेत आणि गोलंदाजी तुफान पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिलं तर नीरज येतोय. आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पुढील चेंडू फुलटॉस आणि फुलटॉल वसूल केला जातोय. चेंडूला मात्र भिडकावून दिले जाते. बिग लॉंग वे षटकार. जो संघ उशिरा येईल त्या संघाला पॅनलाइज केलं जाते. तर दोन्ही संघाला मी विनंती करतोय विलासमूर्ती राणाल आणि एकविरा मानकोली या दोन्ही संघाने लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्याला लगेच नाणेफेक करायची आहे. त्यासाठी दोघांनी विनंती आहे आपण या. जो संघ उशिरात पोहोचेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. इथं मात्र आपण जर पाहिलं तर बाटाले संघाला हे पॅनलाइज केलं होतं. 2 रनांची पॅनल्टी लागली गेली आहे. इथं मात्र पाहू शकता ऑन साईडला मिडविकेटच्या रिजन मध्ये चेंडू टाकले सुद्धा एक धाव कंप्लीट केली गेली. थोडेसे मिसफिल्ड फंबलिंग आणि पाहता दुसरी धावी कंप्लीट केली जाते. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 23. तर चला लगेच राणाल आणि मानकोली दोन्ही संघनायक आपण या. जो संघ उशिरा करेल त्या संघाला पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्यायची आहे. पुढे चेंडू या वेळेस चेंडूला खाली ठेवला होता. मोठा फटका खेळण्यास जरूर प्रयत्न केला होता. चेंडूच्या लाईन मध्ये पोहोचत नाही. पायांची हालचाल होत नाहीये. फुटवर्क ज्याला खूप महत्वाचं असतं. नेहमी असं म्हटलं जातं की मोबाईलसाठी नेटवर्क आणि क्रिकेट खेळासाठी फुटवर्क खूप जरुरी आहे. ते पाहायला मिळालं नाहीये. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी अंदाज इथेही घेता आला नाही. मिस टाइम फटका आणि स्वतः एस्टेरक्ष घेतोय आणि झेल कलेक्ट करतोय. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. ते 3 षटकांचा इथं खेळ कंप्लीट होते. धावसंख्या जर पाहिले तर 23 म्हणजे अजूनही विजयाचं समीकरण पाहता 32 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. म्हणजे सर्वच्या सर्व चेंडू जे आहेत ना हवाई सफर करून सीमारेषे बाहेर फेकून द्यावा लागतील. एखाद 2 निर्धाव किंवा एकेर 2 धावसंख्येचं कुठेतरी विजयाची चाऊल समीकरण लागून जाईल. इथं मात्र उडवलाय जरूर परंतु आपण पाहतोय लोकांच्या रिझनला चांगला प्रयत्न चांगला ट्राय पाहायला मिळतोय आणि एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते.
31 धावा. आता मात्र 5च्या 5 चेंडू जरी सीमारेषेवर फेकले तरीही ते विजय संपादन करण्यासाठी कुठेतरी कमी पडतील. चेसिंग इज अ कंपल्सरी. पुन्हा एकदा होतोय खेळाला सुरुवात. गोलंदाज पियुष अट्टान होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळी सोडवलाय, मिस टाइम झालेला आहे. इथं मात्र सहज सोपा झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला मात्र जीवनदान इथं दिला जातोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. पुढील चेंडू. आता मात्र आपण जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर चला दोन्ही संघाचे संघ नाही करतात मानकोली आणि राणाल. आपण या नाणेफेकीसाठी या विलेसी आपण पाहतोय. चांगला चेंडू इथेही हाताला जातोय. तर चला या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे संघ नाही आपण पाहूया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय? पंकज माली. यस, अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण गोलंदाजी ही चांगली झाली, 2 गडी बाद केले, फलंदाजी चांगली झाली, 18 धावा जमा केल्या गेल्या. तर प्लीज पंकज माली आपण यायचा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. एकविरा मानकोली संघ नायक आपण या. सन्माननीय विकीजी भोईर साहेब, त्याचबरोबर पंकजजी गरज साहेब, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या हस्ते या मॅचचा नाणेफेक केले जाईल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर राहणार, तर दुसऱ्या बाजूला मानकोली. हॅलो, मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करूया नाणेफेक. दोन्ही टीमला नाणं दाखवलं जातंय. एका बाजूला पॉवर ट्रॉफी, तर दुसऱ्या बाजूला आम्ही शलारकर. कोण कॉलिंग करतोय? पॉवर ट्रॉफी असं कॉलिंग केलेलं आहे, परंतु त्या उलट आलेलं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. नाणेफेकीचे जे कॉल आहे ते राणाल संघाच्या बाजून लागलेला आहे. यस, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते राणाल संघाच्या बाजून लागलेले आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स तिथे तेजस धोबी आहे ते या सामन्याचं धावतं विवरण सांगण्यासाठी. धन्यवाद.
हॅलो. आपण जर पाहिल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार होता ना पंकज याच होता, परंतु त्यांनी जी आपली मॅन ऑफ द मॅच आहे ना ती आपण शेअर केलेली आहे. कारण आपण जर पाहिलं तर उमंग याने खूप चांगलं षटक हाताळलं, त्या कारणास्तव कुठेतरी मॅचमध्ये इंटर झालं असं त्यांचं मत आहे. तर उमंग आपण यायचा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा. क्या बात आहे. एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूचं मनोधैर्य वाढवण्यासाठी केलेलं काम, या कामाला खऱ्या अर्थाने करावा सलाम. तर उमंग आपण या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. उमंग प्लीज आपण लवकर यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट आणि चांगली ट्रॉफी पाहायला मिळते. सन्मान्य भावेशजी साहेबांच्या माध्यमातून ही पाहायला मिळते. तर आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सन्मान्य विकीजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. तर बोलूया आपण कॉम्बॉक्स मध्ये तिथे उपस्थित आहेत त्याची जी धोबी त्यांच्या आवाजाने या मॅचचं आपण धावतं विवरण ऐकूया. सर्वात आधी टीम एकविरा मानकोली संघ लेट पोचल्यामुळे 2 धावांकरिता पॅनलाइज केले गेले आणि नाणेफेक विन होतोय टीम विलास स्मृती राहणार आणि निर्णय स्वीकारताय चित्रक्षणाचा टीम एकविरा मानकोली संघाला इथे मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित करतायत. एकंदरीत जर का आपण बघितलं तर मानकोली संघ शेवटचा भुगार आयोजकांच्या वतीनं. चला शेवटचा भुगार असेल टीम मानकोली संघ आपले बॅटर ओके.